हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण नवीन रेसिपीसह भेटलेलो आहोत, ती म्हणजे अळूच्या वड्या व भजी। चला तर मग रेसिपीस सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, कमेंट्स करा। चला तर मग आपण अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यासाठी बेसन पीठ, जिरे 10 चमचे घेतलेले आहे। असे चमचे 10 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे आपण। जिरे थोडेसे, एक कांडी लसणाची, 15-16 मिरच्या काळ्या पाठीच्या असल्यामुळे तिखट आहे त्या, मीठ चवीनुसार। तर मग चला सुरुवात करूया। आधी आपला मसाला बारीक करून घेऊया। मिरच्या, लसूण, जिरे बारीक करून घेऊया आपण। थोडं पाणी घालून बारीक केलंय अशा प्रकारे। दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आपण आणि आता छान असं मिक्स करून घेऊया। ते जास्त घट्टही ठेवायचं नाही आपल्याला पीठ व जास्त पातळही करायचं नाहीये, मीडियम ठेवायचं। अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आपण पीठ। त्यामध्ये हळद घालूया, तर पानं त्याचे देठ काढलेले आहेत आपण, तर त्याची ही भजी करायची आहेत आपल्याला। ते अशा प्रकारे सोलून घ्यायचे छानपैकी। त्याचे साईडचे जे कवर असेल ते काढून घ्यायचं आपल्याला आणि सर्व कवर काढून झालं की त्याचे तुकडे करायचे छान बारीक बारीक अशा प्रकारे, जेणेकरून त्याची भजी आपल्याला करता येतील। सर्व सोलून झालेले आहेत आपले, बारीक कट करून झालेले आहेत। तर मग चला पानाला पीठ लावण्यास सुरुवात करूया। पहा, लावताना लगेच लक्षात येतं हे पातळ आहे थोडं पीठ ठेवलेलं मी, तर याचं कशा प्रकारे होतं पहा। पातळ पीठ अशा प्रकारे पहा, थोडं थोडं येऊ लागलं, बाहेर येतं वडीतून। आणि जरा असं घट्ट केलं की त्याच्या वड्या छान होतात। एकदम पातळही नको असं आणि जास्तच घट्टही नको। तर आपण हे पीठ थोडंसं घट्ट करणार आहोत। पहा, आता एकदम सुंदर पीठ झालेलं आहे। यापेक्षा घट्टही नको, जेणेकरून एकदमच घट्ट होईल ते। तर अशा प्रकारे एका पानाचं देखील वडी करू शकतात आणि एकावर एक 2 पाने ठेवून देखील वडी करू शकतात। पहा, आपण ते पाहूयात। पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं सर्वत्र, जाडसर असं, जेणेकरून टेस्ट छान लागते त्याची। आणि अशा प्रकारे दुसरं पानही त्या पानावर ठेवायचं आणि त्यालाही पीठ लावून घ्यायचं। 2 पानांची वडी अशा प्रकारे करायची। तिला पीठ लावलं की रोल करून घेऊया। अशाच प्रकारे सर्व पानांच्या वड्या आपण तयार करून घेऊया।
चॅनल जर आवडत असेल फ्रेंड्स तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून, आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे मी अपलोड करेल ते आपणापर्यंत पोहोचतील. आपल्या फ्रेंड्सलाही आपण शेअर करू शकतात जेणेकरून अतिशय सुंदर टेस्ट येते पहा वड्यांची. कमी तळू दिल्या तर वेगळीच येते, क्रिस्पी लागत नाहीत पहा, आणि जास्त चांगल्या तळल्या की ते छान टेस्ट येते त्याची, आणि घशालाही त्रास होत नाही जास्त चांगल्या तळलेल्या असल्या की. त्याचप्रमाणे एक वड्या खाल्ल्यावर काहींच्या घशामध्ये खवखवल्यासारखं होतं पहा, त्यासाठी औषध आहे. तर गूळ जो असतो आपला तो अतिशय सुंदर औषध आहे पहा. ज्याच्या घशात कसतरी होतं त्यांनी वड्या खाल्ल्यावर छोटासा गुळाचा तुकडा खावा जेणेकरून ते घशातली खवखव लगेच नीट होते. आणि वड्यामधून आपल्याला कॅल्शियम वगैरे भेटतं त्यामुळे ते चांगलेच असतात खायला. तर आपले देठाची भजे देखील आपण सोडलेले आहेत, ते हलवून घेऊया. फ्रेंड्स पहा, अशा प्रकारे आपले भजेही पहिला घाणा झाला आहे. सर्व आपण असेच काढून घेऊया. मीडियम पीठ केलेलं होतं त्यामुळे भजे अतिशय सुंदर होतात पहा, आतमध्ये तळतात देखील आणि कोरडेही राहत नाहीत. तर चला फ्रेंड्स, भजेही होत आले आपले. चांगले तेही